मित्रांनो, या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव बकासूर, गुलालाचा बादशाह ज्याला म्हटलं जातं, विक्रमांचा विक्रमादित्य असं म्हटलं जातं, असा बकासूर तुम्ही बघितलं. परंतु असा एक नंदी आहे बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये जो कायम गुलालामध्ये असतो आणि प्रत्येक मैदानामध्ये जाईल त्या मैदानामध्ये गुलाल हा असतोच. असा हा अजित शेट यांचा कारुंडेकरांचा चिक्या. तुम्ही मुलाखतसुद्धा बघितली असेल आणि ती वारंवार बकासूरचं कौतुक करतात. त्या बकासूरवरती एवढं प्रेम आहे त्यांचं. आणि खरंच तो चिक्या आणि बकासूर एक महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे आणि एक खूप मोठं व्यक्तिमत्व आहे अजित शेट. सगळ्या महाराष्ट्राची लाडकी जर आहेतच, परंतु 13 देशामध्ये त्यांचंसुद्धा कौतुक जे आहे ते होतं आहे. कारण की त्यांच्याकडे असा टॉपचा नंदी आहे, अशी लक्ष्मी लाभली आहे त्यांच्या दावणीला की सगळा महाराष्ट्र बघतो आहे. काय बघा ना, प्रत्येक मैदान असेल, जाईल ते मैदान, अखंड महाराष्ट्रातील कुठलंही मैदान असू द्या, छोटं असू द्या छोटं मोठं हिंद केसरी मैदान, परंतु त्या मैदानामध्ये फायनलमध्ये असतोच असा हा अजित शेट यांचा चिक्या. आणि काय रेकॉर्ड आहे त्या चिक्याचं तुम्ही बघितलं. मी वारंवार बकासूरचं कौतुक करत असतो, करतोच, नेहमी करतोच आणि करायलाच पाहिजे, का नाही करायला पाहिजे. परंतु चिक्या एक मी खूप अभ्यास केला या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. असे खूप सारे नंदी बघतो आहे आणि कधीही तुम्ही बघत जावा, चिक्या जो आहे तो एक टॉपच्याच पैऱ्यामध्ये पळवतात. त्यांना फक्त आणि फक्त नाव पाहिजे. माणसं बघा नावासाठी काय करतात आणि कधीही, आणि ते गोरगरिबालासुद्धा नंदी देतात. आणि खरंच एक खूप खूप मोठी व्यक्ती आहे, एक मनाने चांगली व्यक्ती या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. आणि खरंच एक संयमी नेतृत्व म्हणावं लागेल, संयमी व्यक्ती जर कोणी असेल या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. मला असं वाटतं की भरपूर आहेत, परंतु चिक्याचे मालक एक खरंच एक शब्दाला एक महत्त्व देणारे. आणि या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये मी काल त्यांची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीमध्ये खूप इमोशनल झाले होते ते, कारण की खूप प्रेम करतात ते बकासूरवरती आणि कायम ते प्रेम करत राहतीलसुद्धा. आणि त्यांचा चिक्या बघा मित्रांनो, त्या बैलाने, त्या चिक्याने त्यांचं नाव अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवलं आहे. बघा तुम्ही किती वेळा तो बकासूरसोबत किती वेळा पळाला आहे. 6 ते 7, 8 वेळा पळाला आहे. त्यातले 1-2 मैदान असतील ते पराभव झाला असेल, पण 5 ते 6 वेळा, 7 वेळा या गाडीनं जो आहे तो 1 नंबर आणि 2 नंबर गुलाल जो आहे तो मिळवलेलाच आहे. परंतु तुम्ही बघता त्या चिक्यालासुद्धा तुम्ही मैदानामध्ये गेल्यानंतरनं बघा किती त्याच्यामागे पब्लिक असतं, किती त्याच्यावरतीसुद्धा फॅन बेस त्याचासुद्धा खूप मोठा आहे. आणि मला असं वाटतं की खरंच तो एक बकासूरच्या विक्रमापर्यंत पोहोचू नाही शकत, परंतु त्याचं विनिंग पर्सेंटेज जे आहे तुम्ही बघितलं. बकासूर आपण सुरुवातीपासून तुम्ही बकासूर बघताय पळताना, त्याचं रेकॉर्ड बघा. प्रत्येक मैदानामध्ये 1 नंबर गुलाल. परंतु अलीकडे थोडंसं बकासूरसुद्धा थोडंसं वयामानाने थोडासा कमी आला आहे, परंतु बकासूर त्याचं कामगिरी तो करतोयच. परंतु चिक्या तुम्ही बघताय, जाईल ते मैदान, कुठलंही मैदान असू द्या मी म्हणतोय, त्या मैदानामध्ये गुलाल हा मिळवतोयच. तुम्ही बघितलं काही टॉपचे नंदी असतात ते सुद्धा गुलाल मिळवतात, परंतु कंटिन्यू गुलाल नाही मिळवत. परंतु हा चिक्या जो आहे तो कंटिन्यू गुलालामध्ये आहे. आणि तुम्हाला माहिती आहे काही नंदी असतात ते सीझनला 12 महिन्याचा सीझन असतो, 4 महिने उन्हाळा, 4 महिने पावसाळा, 4 महिने हिवाळा, असे 3 ऋतू आहेत आपल्या. त्या 3 ऋतूमध्ये बैलगाडा शर्यत क्षेत्र बघितलं जातं. म्हणजे शर्यत चालू असतात कायम टिकून, बकासूरसारखा टिकून पळतो आहे. म्हणजे बघा एक काय त्या नंदीमध्ये तुम्ही बघा एक वेगळीच ऊर्जा म्हणावी लागेल त्या चिक्यामध्ये. कारण की खरंच मी खूप त्याचा अभ्यास केला आहे खूप त्या चिक्यावरती. त्याचा अभ्यास असा केला की तुम्ही बघा
पुणे जिल्ह्यामध्ये असो, सांगली जिल्ह्यामध्ये असो, सातारा असो, माळशिरस असो, सोलापूर असेल, म्हणजे जाईल त्या मैदान, मुंबई असो, पुणे असो, म्हणजे जाईल ते कुठेही मैदान असो त्या मैदानामध्ये गुलाल हा त्याच्या कप्पाळी असतोच. अजित शेट्टी यांच्या कप्पाळी गुलाल असतो. असा हिंद केसरी कारोंडेकरांचा चिक्या. याचं भविष्य खूप मोठं आहे. स्टार आहे तो या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये, कायम गुलालाचा बादशाह आहे तो. आणि बघूया त्याचं नियोजन कसं पद्धतीनं होते आणि काय आता बघूया कुठल्या मैदानामध्ये तो सुद्धा दिसेल.